श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्ताचे श्री स्वामी समर्थांचे आलेले अनुभव प्रत्येक भक्तांच्या भाषेमध्ये सांगितलेले आहेत आणि ज्या भक्ताने स्वामींचा अनुभव घेतलेला आहे त्याच्या स्वतःच्या शब्दात त्यांचे अनुभव आहेत. असेच स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव ऐकण्यासाठी भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला आता सबस्क्राईब करायचं आहे. याने तुम्ही जेवढे व्हिडिओ मी इथून सोडेल तेवढ्या प्रत्येक व्हिडिओचा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि प्रत्येक स्वामीचा अनुभव तुम्हाला ऐकायला भेटेल. त्याचबरोबर जो व्हिडिओ तुम्हाला आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त दादांचा आहे आणि त्या दादांनी अगोदर देखील आपल्या चॅनलवरती अनुभव शेअर केलेले होते. चला तर मग दादांचा अनुभव ऐकूया दादांच्या शब्दामध्ये. दादा सांगायला सुरुवात करतात. काल परवा गोंदवल्यात बी जाऊन आलो अरे महाराजांचं दर्शन घेऊन. हा ती रिक्षा आणली होती आम्ही तिथून हा भावानं आमच्या. हा हा ती रिक्षा होती म्हणलं चला चला तर चला म्हणलं त्याला. अरे वा. हा बाकी काय काय नाही बघा निवांत. तुमच्याकडं काय? काय कसं आहे बर का, हा हे श्रीपाद श्री वल्लभ ग्रंथ वाचला का नाही? हा तर तो ग्रंथ आहे तो अक्षर सत्य आहे ग्रंथ हा खरं. हा हा मग गोंदवलेचे महाराज कसे आले, शिवाजी महाराज कसे आले, हे सगळं स्वामीच्या ह्यातून आहे. हा हा स्वामीकडूनच हे सगळं तयार झालेलं आहे. हो ना हो. हा तर स्वामी सांगतातच, आम्ही ते सांगतात की तुम्ही कुठल्याही देवाची सेवा करा. हा हा ते शेवटी स्वामी म्हणतात माझ्या चरणाशी जीवन ती सेवा थांबते. हो ना. तर ते असं आहे. तर आता आम्ही घेतलाय अनुभव त्यामुळे आम्हाला ते आता येतोय अनुभव. ते आहे तुम्हाला. हा तुम्ही अनुभव घेतलाय म्हणून तुम्हाला माहिती आहे. हा अनुभव घेतलाय आणि केलं बी आपण. तसं काय नुसता अनुभवच नाही तर केल्यावर अनुभव मिळालाय आम्हाला. कसं आहे शिवाजी महाराज कसे जन्माला आले बर का, हा तर पिठापूर मध्ये. शिवाजी महाराज. हा शिवाजी महाराज कसे जन्माला आले हा हे स्वामीची इच्छा होती. शिवाजी महाराज जन्माला यावे. नाही नाही त्यांनीच केलंय सगळं की. हा हा हे ज्या वेळेला श्रीपाद श्री वल्लभ 41 अध्याय वाचल्यावर कळतं माणसाला. हा 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 तर ते लेडीजनं का वाचू नये गुरुचरित्र, त्यामध्ये काय काय लोकांचं मत असं आहे की त्यातले काय मंत्र आहेत ना, हा त्या मंत्रामुळं लेडीजच्या शरीरावरती आघात होतो काय काय मंत्राचा, हा 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 त्यामुळं वाचू नये असं त्यांचं आहे मत. काय त्यांचं. आता आमच्या काय वाचण्यात आलं नाही अजून कुठलं काय. हा हा आता मी पूर्ण वाचलं ना, मला जवळजवळ 15 दिवस लागलं पूर्ण वाचायला. हा हा तुम्ही पूर्ण तर काय झालं बर का, हा महाराष्ट्रातून एक ब्राह्मण गेला. हा त्याचं नाव होतं नरसिंह वर्मा. हा आणि एक तिथलाच भक्त श्रेष्ठी म्हणून, भक्त श्रेष्ठीला काय सांगितलं
श्रीपाद वल्लभांनी हा भक्त श्रेष्ठीला सांगितलं, तू महाराष्ट्रात हा आम्ही स्वामी रूपात असो म्हणले आणि अक्कलकोटला आम्ही स्वामी रूपात असणार म्हणले. हा हा आणि यांना काय सांगितलं, भक्त श्रेष्ठी होता ना, हा त्याला सांगितलं तू रामदास स्वामी म्हणून जन्माला येशील हा आणि शिवाजी महाराजांना दीक्षा देशील तू. अरे वा. आणि नरसिंह वर्मा जे होते ना, नरसिंह वर्मा, हा आता नावावरनं कळतंय का नरसिंह वर्मा? हो हो हो. भगवान विष्णून अवतार घेतला कोणाचा? कोणाचं? त्याला हिरण्यकश्यपाला फाडून नाही का टाकला? हा 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 नरसिंह. नरसिंह अवतार घेतला ना, हो हो हो. मग तीच खरी कथा आहे. हा हा म्हणून नरसिंह दादा कोण? शिवाजी महाराज म्हणले नरसिंह ही राजगादीवर जन्माला येईल. हा हा हा. अरे वा. नरसिंहवर मला सांगितलं तू शिवाजी महाराज म्हणून, छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जन्माला येशील आणि सिंधुबेन स्वराज्य स्थापन करशील हा हा आणि तुला अनुग्रह ही भक्त श्रेष्ठ रामदास स्वामी होईल हा हा ते देतील. हा हा. मग शेवटी आलं का नाही स्वामीकडे? हो ना हो ना. मग आणि हे श्रीपाद वल्लभ म्हणले आम्ही अक्कलकोटला स्वामी रूपामध्ये असो. हा. मग स्वामीचं वय कोण सांगू शकते का किती आहे? नाही नाही कोणालाच माहित नाही स्वामींचं वय किती. मग तर 1320 मध्ये श्रीपाद श्री वल्लभ जन्माला आले. हा. ते कधी आले माहित आहे का? नाही. हा नरसिंह श्रीपाद वल्लभ चा जन्म हा पिठापूर मध्ये गणेश चतुर्थीला झालाय. मग गणपती येतात त्या दिवशी. हा हा. अरे वा. समजलं का? हो हो. पिठापुरामध्ये झाला हे माहिती होतं पण मोबाईल मध्ये चार्जिंग नाही जास्त. तर असं आहे ते. पिठापुरामध्ये झाला हे माहित होतं पण गणेश चतुर्थीला पिठापूर मध्ये झाला, पण ते गणेश चतुर्थीला झालाय. गणपतीच्या दिवशी बसतं ना आपलं, हा हा त्या दिवशी झालाय. तर ती अनंत व्रत ते करायचं असतं आपल्याला, हा हा. तर ते कोण करीत नाही. बरोबर. एक रेशमी धागा तांबडा घ्यायचा, त्याला 14 गाठी बांधायच्या, 2 कलश ठेवायचे पाटावरती हा आणि त्याचं ती पूजन करायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा स्वामीच 21 अध्याय आहे ते का नाही? हा स्वामी चरित्र सारामृत. हा, त्याचा अर्थ कोणालाच कळत नाही काय आहे ते. हा हा तर असा नियम आहे त्याचा. हा त्यावेळेला आपला मानव ध्येय आत्मा शरीर सोडतो का नाही आत्मा आपला, हा त्यावेळेला त्याचा 21 दिवसाचा प्रवास असतो हा सुखदुःख भोगण्याचा. हा हा. म्हणजे यमधर्माच्या कैदेतलं दिवस 21 असतात त्याचं. हा हा. तर ते कैदेचे दिवस असतात 21. हा हा. म्हणून सारामृताचं महाराजांच्या अध्याय केलं ते 21. हा हा. आणि 3 दिवसानच काय विधी असते आपला. हा हा. माणूस ज्या वेळेला वारतो त्यावेळेला 3 दिवसाचे विधी असतात. हा हा. मग ते सारामृत असं आहे ते. 3 अध्याय वाचायचे कशासाठी? हो बरोबर आहे बरोबर आहे. 3च अध्याय 14वा अध्याय ज्या वेळेला पुरुष वारतो का नाही हा त्यावेळेला त्याचं गोड केलं असतं करतात 14व्या दिवशी हो हा आणि कार्य असतं 13व्या दिवशी. हा
ती तरी माहित आहे ना. हो हो माहित आहे. म्हणून स्वामी सेवा कशी करायची 14व्या अध्यायामध्ये सांगितलंय. हा हा बरोबर आहे. का चुकीचं आहे? नाही नाही बरोबर आहे. हा, म्हणून सांगितलंय भक्त सत्ताधारक 14 अध्याय. हा हा 14व्या अध्याय त्याच्यासाठी सांगितलंय. एवढं गुरुमावली सांगतात शेवटी. हो ना हो ना. गुरुमावली सांगतात चांगले ग्रंथ समजतील हा तर हे स्वामी चरित्र कोणालाही समजणार नाही. बरोबर आहे. मग त्यांचं सत्यवचन आहे बरं काही. हा हा हा. स्वामी चरित्र सारामृत मध्ये स्वामींच्या लीला आहेत ना. स्वामीच्या लीला आहेत पण त्या लीलीत त्या कथा दृश्य आहेत हा हा सगळ्या. हा 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 कर्मघोर कर्मदोष असा जातो माहित आहे का आपला. हा तर कर्मदोष जातो आपला टळतो बर का. हा पण कसं आहे या श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म हे गर्भातून नाही. हा मग आग्नी ज्योत तयार झाली आणि त्या ज्योतीतून जन्म झालाय त्यांचा. हा हा अरे वा. तुमची मातेला फक्त वेदना झाल्या, हम्म. सरस्वतीच्या वेदना झाल्या तिला हा हा आणि बेशुद्ध होऊन पडली ती. हा 10-15 मिनिटासाठी बेशुद्ध होऊन पडली. त्याच्यानंतर तिला ती नंतर शुद्धीवर आली तर बघते तर बाजूला बाळ आहे. अरे वा. असं आहे ती. तिला फक्त वेदना दिल्या. हा, हे तरी ऐकून आहे का? नाही. आणि श्रीपाद वल्लभ हे निष्ठुर करायचं पाहिजे वाचायला. हा 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 निष्ठुरकर लातूरचे महाराज हा हा भाऊसाहेब म्हणून त्यांनी 36 वर्ष तप केले हिमालयात जाऊन दत्त महाराजांच्या मार्गात. होय. अरे वा. आणि नंतर त्यांनी लिहिलेला आहे हा ग्रंथ. होय. अरे वा वा. हा, म्हणजे त्यांना त्याविषयी ज्ञान झालं. हा. तर शिवाजी महाराज मालोजी राजे यांचे काय जन्मोजन्मीचे संबंध आहेत स्वामीशी दत्त महाराजांचे. हा हा बापरे. आणि तसं बघायला गेलं ना हा तर हे शिवाजी महाराजांचं जे घराणं आहे का नाही हा ते जन्मजन्मीच दत्तपंथातलं आहे भक्त. होय. अरे वा. हा, आणि कसं आहे बर का हा गोंदवलेकर महाराज बी कसे जन्माला आलेत. हा तर काय झालं मारुतीचा अवतार रामदास स्वामी हा रामदास स्वामीचा अवतार गोंदवलेकर महाराज असा आहे. होय. हा 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 असं आहे चक्र. म्हणून ते रामपाठामध्ये आहे महारुद्र मारुत रामदास करी माझे झाले रामदास जना उद्र प्राप्त नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती आहे का ते श्लोक आता. हा 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 असं आहे ती. हा हा बापरे. ती सगळा अभ्यास करावा लागतो. हो ना हो ना. अभ्यासाशिवाय ज्ञान आहे का दादा? हा. तर ते श्रीपाद श्री वल्लभ चरित्र ही अक्षर सत्य ग्रंथ आहे खरा. हा हा आणि आता आपला कर्म भोग कसा टळतो बर का. हा तर आपली तेवढी भक्ती असेल हा तर हे अवतारी पुरुष जे आहेत ना अवतारी पुरुष शुद्ध पुरुष हा उदाहरणार्थ गोंदवलेकर महाराज रामदास स्वामी हा आता स्वामी समर्थ तर ते ब्रह्मच आहे त्याचा काय विषयच काढायचा नाही. हो हो हर्षे सरस्वती श्रीपाद वल्लभ हे साक्षात ब्रह्म जन्माला आलेलं आहे. हो हो आणि ह्यांचं काय होतं आपण ह्यांची भक्ती केली हा की यांच्यातले काय अग्नी तत्वातले गुण आपल्यात उतरतात. हा 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 म्हणजे भक्तामध्ये हा हा आणि भक्तामध्ये उतरल्यामुळं काय होतं
तर ते आपलं जे कर्म भोग आहे का नाही हा ते जळून नष्ट होतात. हा हा त्याचं शास्त्र असं आहे. मग त्या ग्रंथात स्पष्ट उल्लेख केलाय. हम्म दासबोधामध्ये बी उल्लेख केलाय. मी वाचला दासबोध बी हा हा आणि हे बी वाचलंय मी. अरे वा मी एका महिन्यात दासबोध वाचला, अख्खं रामायण वाचलं, हा पुन्हा श्री वल्लभ वाचलं, अरे वा तुम्ही बराच आणि अभ्यास- विनंती असण्याचं आणखी वाचलं. होय मग किती छान झालं. ज्याच्याकडून सेवा करून घ्यायचे त्याच्याकडून करून घेतच असतात. स्वामी घेतातच. हो ना हो. हम्म. प्रदीप दादाच्या मठात गेलो. हा आता म्हणले काय प्रश्नोत्तराचा कार्यक्रम संपलाय अगोदरच. हा हा आम्हाला सांगितलं. हा म्हणून तिथं ती पल्लवित आहे पल्लवित आहे हा महिला ग्रुपची मुख्य. हा त्या काय बोलल्या ताई? ते बोलले मला बाबा तुम्ही थांबा म्हणली मला. हा अरे काय नुसतं थांबून काय करू म्हणलं. दादांची भेट करून देणार असेल तर थांबतो म्हणले. मी आहे ना तुम्हाला इथं. हा 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 आणि एवढी भेट माझी चांगली करून दिली. हा दादा म्हणते माझा आता प्रश्नोत्तराचा कार्यक्रम नाही तरी मी आता बसतो म्हणले तुमच्यासाठी. हा हा अरे वा काय नाही म्हणलं प्रश्नोत्तराचा कार्यक्रम घेऊ नका म्हणलं तुम्ही. मी सांगितलं फक्त आम्हाला मार्गदर्शन करा म्हणलं. हा 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 दादा म्हणजे बसले पहिल्याचा नंबर आमचा घेतला. अरे वा असं आहे ते. हम्म. आम्ही गेलो आपलं स्वामी प्रगटनेच्या दिवशी. होय अरे वा चांगला दिवस निवडला. त्यानंतर असा आमचा हाल झालं. हा आमची मंडळी म्हणायची नसते आलं तरी बरं झालं असतं, नसतं आलं तरी बरं झालं असतं. हा शिरनगरला उतरलो जाऊन आम्ही. हा 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 म्हणजे शिरनगरवरनं जवळ आहे आम्हाला. हा हा कंडक्टर बोलला. हा हा शिरनगरला जाऊन उतरलो. हा मग शिरनगरला गेल्यावर तिथे मिळालं रिक्षा. हा रिक्षावाल्यानं सांगितलं 22 किलोमीटर जायला 700 रुपये. अरे हा मग म्हणलं लय शेण आहे. आम्ही गेलो मग नांदूर संघटनापासून बसनच. हा हा आणि त्या बसवाला गाड गेला त्या मठापासून गाडी जास्त तर तिथं सोडलं नाही आम्हाला. हा मग त्या नांदूर संघटनेमध्येच उतरवलं त्यानं जबरदस्त. अरे आता तिथनं 3 किलोमीटर मुरमत. आता कसं जायचं येईल त्या गाडीला हात करतोय एक बी गाडी थांबना. हा मग मग काय झालंय एक आली गाडी फोर व्हीलर थांबवली. ते होतं डॉक्टर. मग ते आलता गुरुपीठवरनं. म्हणलं बाबा कुठे जायचंय? म्हणलं जायचंय तर स्वामीच्या मठात. म्हणलं मी तुम्हाला मठात सोडतो आत नेऊन पा. अरे वा बरं झालं. आम्ही म्हणलं स्वामी सेवक आहे मग कशाला पैसे घेतले मग काय तवा. पैसे म्हणले काय बाबा बोलताय म्हणले. म्हणला माझी नोकरीचं म्हणला पालघर जिल्ह्यातच चाललंय ते. मग त्यानं नंबर दिला मला. पालघर मध्ये आल्यावर म्हणला मी तुमच्या घरी येईल माझ्या. मग एवढं स्वामीने सुविधा करून दिल्या आम्हाला. हो ना हो ना मठात गेलो. मठात 2 दिवस राहिलो मग आलो. छान केलं मग. त्या प्रदीप दादाच्या वडिलाची आईची ओळख झाली आमची सगळी. होय अरे वा छान झाले.
मग त्यांच्या वडिलांनी मला नंबर बी दिलाय त्यांचा आणखी. हा हा हा. मी बोईसरला पोचलो त्यावेळेला फोन केला हं. म्हणजे दादा असंच फोन करीत जा वरचीवर मला म्हणजे हा 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 हा. दादांचे वडील. हा हा. एवढी ओळख झाली आमची चांगली. बरं झालं स्वामी कृपेनं आपलं. हा स्वामीची इच्छा होती. स्वामींच्या इच्छेशिवाय काही होत नाही. काय होत नाही हे ध्यानात ठेवायचं. आणि कीर्तनकार हे सांगतात की भोग सरत नाही, भोग भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. हो ना. तर भोग कसा आहे दासबोधामध्ये मी वाचलं हा की भक्त श्रेष्ठी जी होते ना श्रीपाद वल्लभांची हा ते रामदास स्वामी म्हणून जन्माला आले. हा हा हा. अरे वा. असं आहे ना. आणि नरसिंह वर्मा हे छत्रपती शिवाजी महाराज आली. हा हा हा. बापरे. मग शिवाजी महाराज आत्म किती दिवस झालं. हो ना. हो. हा तर ती असं आहे ती. सांगित नाही एवढा अभ्यास नसल्यामुळे माणूस कोण सांगित नाही. हो ना. माहितीशिवाय आहे का हो दादा. अभ्यास आणि आम्ही तर सरळ सांगतो की कर्मभोगाची तीव्रता नष्ट होती. हो ना. भोग भोगल्याशिवाय सुटका नाही. नाही हे आपण म्हणायचंच नाही कधी. हा हा जेवढे स्वामी शेख आहेत ना त्याने म्हणायचंच नाही कधी. हा हा मी तर माझं तर 100% मत आहे. हा हा. कारण का अग्नीत सगळं जळलं जातं. हो ना. नाही पण स्वामी स्वतः म्हणतात ना हो प्रत्येकाने आपापल्या कर्माचे भोग भोगावेच लागतात. फक्त स्वामी सेवेत आल्यानंतर तीव्रता कमी होते. म्हणजे याचा अर्थ काय. याचा अर्थ काय. याचा अर्थ होतो की स्वामी सेवेत आल्यानंतर तीव्रता कमी होते पण आपल्या कर्माचे भोग हे आपणच भोगून संपवायचे. जिथं खूप कसं आहे आता स्वामींनी काय केलंय बरं का. स्वामीने नुसतं नाटक केलंय उदिया ठेवायचा. हा हा. समजलं का. स्वामी अजून आहेत ज्याला जन्म नाही त्याला मृत्यू कसा असेल. स्वामी 100% आहेत दादा. हा स्वामी 100% आहेत. असे फक्त स्वामी सेवकच जाणू शकतात. हो ना. हो ना. स्वामींचे जी स्वामी भक्ती करतात ना त्यांना माहित आहे स्वामींचा चमत्कार काय असतो. सेवा करून सेवकरी व्हा काय नाही आपला. हो ना. हो ना. तर ती तीव्रता कमी होती म्हणजे अग्निसारखंच आहे ना. आता गरम पाणी केलं समजा आपण. हा हा. एकदम उकळलेलं पाणी आपण अंगावर घेऊ शकत नाही. नाही नाही. हा नाही घेऊ शकत. त्याच्या दुसरं थंड पाणी टाकलं तर ते एकदम नॉर्मल होते. हो हो. मग ते आपण अंगावर घेऊ शकतो. हो. मग आता ही तर उदाहरण आहे का नाही. हो हो. म्हणजे असंच आहे. हो हो. स्वामी सेवेत आलं ना की कोणत्याच गोष्टीचं टेन्शन राहत नाही. आणि हेच स्वामींचा अनुभव आहे. असतानाच अवतारच महाविष्णूच आहे तर ते काय. हो ना. हो ना. हो ना. ब्रह्मदेवाला सुद्धा ही सृष्टी उत्पन्न करायचे ज्ञान श्रीपाद श्री वल्लभ किंवा नरसिंह सरस्वती किंवा स्वामी महाराजांनी दिलेलं आहे. हो हो हो. हा तर ती ब्रह्मदेवाने म्हणजे ब्रह्मदेव कशी सृष्टी निर्माण करू. हा हा. तर त्याचं 4 विभाग केलं स्वामींनी. हा हा. 4 विभागात सृष्टी निर्माण केलं. अंडज शेषज जारज आणि बीजज असं सांगितलं. कशात. अंडज अंदाज. श्वेतज हा. जारज म्हणजे गर्भातून जन्म. हा हा.
श्वेतेज म्हणजे बीजच म्हणजे बीजातून जन्म होतो. म्हणजे झाडांचा वगैरे बीजातून जन्म. हा. आणि काय झाडांच्या डाप्या लावतात ती श्वेतेज. श्वेतेज जी काय झाडांची थांप्या लावते ती. फांदीतून. फांदीतून होतो का म्हणजे होतो. मग त्यांच्या शरीरापासून झाड तयार होत. हे सगळं आहे यात. होय. अरे वा. श्रीपाद श्रीवल्लभ मध्ये आहे का? नाही, हे ह्याच्यात दासबोधामध्ये. दासबोधामध्ये. अच्छा अच्छा. दासबोधामध्ये आणखी दुसरं आहे फार. अरे वा. खूपच माहिती आहे दादा. तुम्ही कधी पुस्तक एवढी वाचली हो? मी वाचायला घेतलं की मी 4-4 तास बसतो वाचत. अरे वा. तर सृष्टीचा अंत कसा होतो माहित आहे का? दासबोध मध्ये सांगितलंय. ज्या वेळेला हे सूर्य जे आहे का नाही, सूर्य हा 72 कलेमध्ये जातो. कुठं जातो? 72 कला त्याची उष्णता वाढते सूर्याची. 72 कला वाढली उष्णता, हे दगड माती ह्याचं सगळं रसायन तयार होतं, गोळा होतो पाण्यात. अरे बापरे. मग पुन्हा सगळं ग्रह जळून खाक होत्यात, पाणी द्रवरूप होतं सगळं. मग त्याचा एकच गोळा तयार होतो पुन्हा सगळ्यांना. म्हणजे सूर्याला ऑर्डर आहे सगळी. हे दासबोध मध्ये असं वाचल्यानं कळतं. मराठी दासबोध आहे माझ्याकडे मराठी. मी गोरखपूर वरून छापून आणलेला आहे, ते आलेला आहे. अरे वा. जरा मराठी शब्दाचे काय काय उच्चार त्यांना जमलं नाही तर त्यात ते आपण वाचताना समजून जायचं. असं आहे ते. अरे वा. खूपच छान माहिती आहे दादा. आणि नंतर काय होतं, नंतर मग ही सृष्टी उत्पत्ती होती. एक स्त्री आणि एक पुरुष निर्माण होतो फक्त. बरोबर आहे. त्यांच्यापासून हे सगळे उत्पत्ती होती. म्हणून आणि तरी हे ग्रंथात लिहिलेलं आहे ते सत्य आहे, सगळं वाचायला पाहिजे. बरोबर. ठेवू का? माझा मोबाईल उतरला एकदम. होय. चार्जिंग संपत आले का? नाही, मी श्रीपाद वल्लभ चरित्र ऐकत बसलो होतो. श्रीपाद वल्लभ चरित्र आहे का नाही, 19वा अध्याय ऐकलं का नाही? 19वा अध्याय लावायचे. 19वा आणि 41 मध्ये हे शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. रामदास स्वामीचा मी सांगितलं तीच येणार. काय अध्याय आहेत ते? काय अध्याय वाचायला 40 मिनिट लागतात, काय अध्याय वाचायला 1च मिनिट लागतं. श्रीपाद वल्लभचं असं आहे, 53 अध्याय आहे. वाचलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. तो ग्रंथ हा अक्षर सत्य आहे, अक्षर सत्य. त्या सृष्टीचं जडणघडण चलन जे आहे का नाही, सगळं सगळं हे दत्तप्रभूच्याच ह्यात आहे. ज्या वेळेला मानव रूपामध्ये दत्तप्रभू आले, पहिला अवतार असेल तर श्रीपाद वल्लभ मानव रूपामधला पहिला अवतार. आणि त्यांचा जन्म बरोबर ह्या जे गणेश चतुर्थीला आहे. गणेश चतुर्थी ज्या वेळेला गणपती बसतात त्या दिवशी असं आहे. ते पिठापूरला झालेलं आहे.
हम्म. ठेवू का मग? श्री स्वामी समर्थ. चालेल चालेल. चला, श्री स्वामी समर्थ. खूप छान अनुभव सांगितले दादा तुम्ही. अनुभव नाही, अनुभव कशाचा आहे आमचा? अहो, वाचलंय ते सांगितलं. पण ते वाचायला तरी वेळ पाहिजे, वाचणारा तरी पाहिजे ना दादा. आता काय, आता स्वामीने दिले आपल्याला तेवढे आयुष्य. हो हो. चालेल मग ते आता. आपलं आम्ही स्वामीला वचन दिले या हो राहिलेलं आयुष्य सगळं तुमच्या सेवेसाठी. हो ना हो ना. मग लोकांना जमेल त्या भाषेत सांगायचं आपल्या. हो ना, बरोबर आहे ना. म्हणून तर तुम्ही वाचलेलं आहे, तुम्हाला त्याचं ज्ञान आहे म्हणून सांगताय ना. मग हम्म. आम्हाला बी वाटत होतं पहिलं असंच. हा हा तर म्हणजे आता हे महाराजांची सेवा सोडून हा हा आता इकडे जायचं. आता म्हणजे हे पूर्ण तप झालं आपलं. हा हा तर ते मला नंतर हे वाचल्यानं कळलं मला असं. हा हा. चालेल. ज्या वेळेला वाचलं त्या वेळेला म्हणलं ही तर महाराजांची सेवा करतोय आपण. हो ना हो ना. त्या दिवशी एक दिवसभर का आम्ही हा श्रीखंड आणलं होतं. हा विसरलं होतं त्या दिवशी. हा स्वामीच्या मुलं ठेवले बारके वाटे भरून. हा. तर त्यातनं बोटानं काढून खाल्लेलं झालं. अरे वा. आणि प्रदीप बाबांनी जी सेवा दिली ना मला, हा त्या पानाचे झेरॉक्स काढलेले आहे त्यांनी. हा एका ठिकाणी प्रदीप दादाचा फोटो हुबेहूब आलाय हा. आणि एका ठिकाणी स्वामीचा फोटो आहे. अजून माझ्याकडे आहे ते पानं. अरे वा. स्पष्ट दिसतात, अगदी स्पष्ट फोटो दिसतात त्यात. हा हा हा. मी फक्त झेरॉक्स काढून आणले. हा, मला पण पाठवा तो फोटो. तेवढं ते आता ते प्रत्यक्षात पानं बघावं लागेल, नाही तर तसं दिसणार नाही फोटो मध्ये. बर बर बर. चालेल हा, चालेल. खूप छान माहिती सांगितली दादा. मग एवढा आता अनुभव आलेला आहे आम्हाला हा हा हा. स्वामीचं. आता म्हणजे स्वामी आपल्या खुश आहेत, आता काय टेन्शन नाही. हो हो हो, बरोबर आहे. आणि कुठली एखादी व्यक्ती आपल्यातली कोणातली गेली असली ना, हा तर त्याच्याकरता काय केलं पाहिजे, हा त्याच्याकरता हे केलं पाहिजे आपण, म्हणजे प्रहर सेवा स्वामीजी घेतली पाहिजे त्या माणसाच्या नावानं. हा 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 त्या माणसाचा फोटो ठेवून प्रहर सेवा जर ठेवली ना आपण, हा. तर त्या आत्म्याला मोक्ष मिळतो. होय. अरे वा. हा हा हा, नाहीतर त्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही. हा हा असा नियम आहे तो. हा हा. तर ते स्वामीची प्रहर सेवा कशी करायची, हा 2 विणेकरी, हा. 2 माणसं जपमाळावर हम्म. आणि 2 माणसं स्वामी चरित्र सारामृत वाचायला. हा हा 2 जपाला बसवायचे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हम्म. आणि नंतर 7व्या दिवशी काय करायचं, हवन करायचं हा स्वामी चरित्रावरती. हा आणि 21 इडे घ्यायचं पानाचं, हा 21 विडे घ्यायचं ते पानाचं. हा एक अध्याय संपला की उदस्तू घ्यायचं. हा. महाकाली महासरस्वती राजेश्वरी आहे साहेब महाराज की जय, असं म्हणायचं. अंबा माता की जय, अंबा माता की जय म्हणतो ना आपण. हो हो. मग ते प्रत्येक अध्यायाच्या वेळेला ते करायचं. हा हा एक माणसाने एक अध्याय वाचला का नाही, प्रत्येक वेळेला हवन द्यायचं. हा हा प्रत्येक एक वय वाचली की हवन द्यायचं. हा हा स्वाहा स्वाहा करून. हा हा. स्वाहा करायचं. हा, मग त्या वेळेला त्या आत्म्याला मुक्ती मिळते. हा 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 नंतर कोणी आत्महत्या केली, ऍक्सिडेंट झाला, त्यांचं काय होतं, प्रेत आत्मे जे असतात अतृप्त असतात ते. हा हा हा. तर ते अतृप्त आत्म्याची आत्म्याचा उद्धार होत नाही, जन्माला जात नाहीत ते. हो ना, बरोबर आहे.
त्याच्याकरता ही सेवा स्वामीची करायची. हा. हा ठेवू का आता? हो हो चालेल. चल श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. चला झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करू. हो हो नक्कीच नक्कीच. हा